3 महिन्यापासून महाराष्ट्र न्यायाची भीक मागत आहे। स्वर्गीय संतोष देशमुख, सरपंच मस्साजोग। गाव जलमय करायचे, गावाचा विकास करायचा आहे, अनेक स्वप्न उराशी बाळगले, पण काही 12च्या अवलादीने ते स्वप्न धुळीस मिसळलं। सरपंच संतोष देशमुख, प्रथमतः तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली। तुमच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर ताकद देव। का मारावं, कशामुळे मारावं, किती मारावं, भांडण झाले, कोणाला तरी बोलवले, मध्यस्थी केले, साहजिक आहे। 2-3 झापडा मारल्यात, सोडून दिले, साहजिक आहे। मनुष्य जातीला काळीमा फासणारी घटना। काल परवा महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी फोटो पाहिले का, तो अंतर्मनातून रडलाय। ज्याचा आत्मा जिवंत आहे तो प्रत्येक माणूस रडलाय। काच मारला असेल, बरं मार खाताना त्यांनी किती सहन केला असेल, कोणाला सांगावं, कोण ऐकणार आहे? कुठं वेदना व्हायली, त्या वेदनेवर फुंकर घालणारा कोण आहे? कसं सहन केलंय त्यांचं त्यांना माहीत। आणि शेवटी शरीराने साथ सोडली आणि स्वर्गीय संतोष देशमुख आपल्यातून निघून गेले। हे एकदा फोटो पहा आणि तुमचा आत्मा जिवंत असेल तर या बाणुगुळांसाठी ज्यांनी मारले, जो त्यांचा मोर्चा आहे त्यांच्यासाठी मोर्चे, त्याच्यानंतर चौकात बसून तुमच्या अंगात येत असेल तर बाणुगुळांनो, तुम्ही मनुष्य जातीला कलंक आहेत। ते जेवढे गुन्हेगार आहेत, प्रति मोर्चे काढणारे सुपारीबाज नेते पण तेवढेच गुन्हेगार आहेत। फोटो पहा। हा प्रतीक गुले संतोष देशमुख आपल्यातून निघून गेलेत, मरण पावलेत। हा दोन्हीकडे पाय करतो, मध्यवर्ती भागात उभा राहतो आणि तोंडावर लघवी करतो। कुठली शिक्षा रे? काय केलंय? काय वाईट केलं होतं? कुठली शिक्षा आहे? महाभारतात आपण ऐकलं होतं, अभिमन्यू मृत्यू पावल्याच्या नंतर लात मारली होती जरासंध, जयद्रथ, आणि म्हणून हा सूर्य तो जयद्रथ, पण त्याला ज्या पद्धतीने मारले, या सर्व बांडुगुळांना तसं मारणं काळाची गरज आहे। कायदा कडक करा, कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं आहे। सामान्य जनता कायदा हातात घेतली तर लोकांचा कायद्यावरला विश्वास उडेल। का मारलंय पहा। एका गावाचा सरपंच आहे, पदाधिकारी आहे, विवरस्त केले, कपडे ठेवले नाही, है ना, नग्न अवस्थेत बसवले, वायरनं मागं बांधले, गाडीला वायरनं बांधले। ह्या वेदना सांगताना किती आरडल्या असतील, किती वेदना झाल्या असतील, किती चिरकले असतील। ऐकणारं कोण होतं? ऐकणारे हे 5-6 लांडगे आणि वाघाची शिकार आहे। पहा फोटो, हा पहा। ह्या माईनं ह्या अशा अवलादीला जन्मच का घातला? तो पॅन्ट काढताना हा आरामखोर दात खिदळताना दिसतो, महेश केदार। हे पहा। अरे शेवटी आता मरण जाणार आहे, पण त्या